कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावर अखेर नावीद मुश्रीफ यांची वर्णी लागली आहे। महायुतीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना झटका देत हा राजकीय डाव खेळला गेला। गोकुळच्या दारात आता नव्या नेतृत्वाची चाहूल लागली असून या निर्णयामुळे सहकार क्षेत्रातील समीकरणे ढवळून निघाली आहेत। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफ यांची आज शुक्रवारी अधिकृत निवड करण्यात आली। गोकुळ शिरगाव येथील मुख्य कार्यालयात पार पडलेल्या संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत नव्या अध्यक्षाची घोषणा करण्यात आली। माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्यानंतर निर्माण झालेल्या रिक्त जागेसाठी शशिकांत पाटील चुएकर यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात होतं। मात्र महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी अध्यक्षपद आपल्याच गटात राहावं यासाठी दबाव आणला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट हस्तक्षेप करत हा डाव पलटवला। या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी कोल्हापुरात एक महत्त्वाची बैठक पार पडली। गोकुळचे वरिष्ठ नेते आणि महायुतीचे मंत्री व आमदार या बैठकीला उपस्थित होते। सुमारे 2.5 तास चाललेल्या या चर्चेमध्ये शशिकांत पाटील चुएकर यांचं नाव मागं घेण्यात आलं आणि नावीद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। विशेष म्हणजे नावीद मुश्रीफ हे काही दिवसांपूर्वीपर्यंत परदेश दौऱ्यावर होते। सुरुवातीला त्यांच्या वडिलांनी म्हणजेच मंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्षपद देण्यास अनिच्छा व्यक्त केली होती। मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनंतर त्यांनीही आपली भूमिका बदलली। आजच्या निवडीमुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांना मोठा धक्का बसलाय। त्यांनी समर्थित केलेले चुएकर यांचं नाव अंतिम क्षणी मागे पडल्यामुळे गोकुळवरचा त्यांचा प्रभाव आता कमी झाल्याचं मानलं जातंय। नावीद मुश्रीफ यांच्या निवडीमुळे कोल्हापुरातील सहकार क्षेत्रात नव्या पिढीचं नेतृत्व उदयास येत आहे। मुश्रीफ कुटुंबाचा गोकुळवरचा वर्चस्व पुन्हा अधोरेखित झालं असून पुढील राजकीय समीकरणांवर या निवडीचा मोठा परिणाम होणार आहे।